नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आता सकाळी उठल्याच्या नंतर म्हणलं चला आज मस्त छानपैकी आळूचे पानं जी मी लावलेले होते ना, गावावरून गड्डे आणले होते आळूचे, तर ते आता जवळजवळ 1 महिना होत आले आणि मस्त आणल्याच्या नंतर माती वगैरे सगळं गावावरून आणलं होतं आणि लावले। मग काय कॅरेटमध्ये लावले होते तर त्याला ना मस्त पानं फुटले। तर हे पहा, मग सकाळी उठल्याच्या नंतर काय लगेचच कामाला लागले। म्हणलं आज मस्त एकदम घराच्या दारातले ताजे आळूचे पानं तोडायचे आणि वड्या बनवायच्या। तर पानं पाहून मनसुद्धा आवरत नव्हतं, असं वाटलं कधी कट करून घेईन आणि कधी त्याच्या वड्या बनवेन। आणि आमच्या घरात तर सगळ्यांनाच आळूच्या वड्या फार आवडतात आणि मला पण आवडतात, पण नेहमी मी वड्या कट करून तळून अशा बनवत असते, पण आज रोलमध्ये बनवणार आहे आळूच्या वड्या। तर कशा बनवते ती पहा। पण सकाळी सकाळी मेन म्हणजे आळूचे पानं काढण्याची एक वेगळीच मजा आहे आणि एकदम घराच्या दारामध्येच, म्हणजे गॅलरीमध्ये जे थोडेफार आपले झाडं लावलेले आहेत तिथंच लावले होते मी। तर हे पहा, इकडंसुद्धा मी लावलं होतं थोडंसं, त्याला पण 4-5 पानं चांगले मोठाले झाले, तर ते पण मी चांगले काढून घेतले कैचीने। आणि मस्त आता असं वाटतं की म्हणजे आपले स्वतःचे आळूचे पानं काढून खाण्यात काय मजा वेगळीच आहे। तर आता तेच काम चालू आहे सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर। म्हणलं आधी चांगले कट करून घेते आणि सकाळी सकाळचं वातावरण पण छान आहे इकडचं। तर हे बघा, मस्त आळूचे पानं तोडले आणि घरात घेऊन आलेली आता। तर आत्ताच मिस्टर गेले, कारण त्यांना नाश्ता वगैरे करून दिला आणि ते गाडीवर गेले। मग माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे। तर अजून आंघोळ वगैरे माझी बाकी, पण सकाळी सकाळी काय राहावं म्हणलं कधी पानं तोडून आणते आणि कधी आता मग बनवणार आहे। तर मग काय सकाळची रुटीन चालू झाली। आधी पहिलं गरम पाणी उकळायला ठेवलं, कारण आमच्याकडे खूप खराब पाणी येतं, त्याच्यामुळं मग मी काय करते, पाणी असं उकळून घेते, थंड झाल्याच्या नंतर बॉटलमध्ये भरून परत थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवते। कारण पाणीच एवढं खराब येतं ना, तर उकळल्याशिवाय पर्याय नाही पाण्याला। एवढं घाण पाणी येते, तुम्हाला मी त्या दिवशी दाखवलं तर खूप खराब पाणी येते आणि बरेच दिवस झालं असंच पाणी येते। मग काय आता इथं आळूच्या पानाची तयारी माझी चालू आहे। आणि नुसत्या आळूच्या पानाच्या वड्याच नाही, तर त्याचे जे दांडे असतात ना, ते सुद्धा खूप आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक आहेत, त्याच्यामुळे त्याचीसुद्धा आज भाजी करणार आहे। मग पानं आधी मग आंघोळ वगैरे करून घेतली, चहा पाणी केलं आणि मस्त मग स्वयंपाकाला सुरुवात केली। तर आता इकडं थोडीशी भांडी होते, ते आता घासून घेते आणि घासले की लगेचच स्वयंपाकाला लागणार आहे। तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया कसं भांडे असतात चहाचे, नाश्त्याचे। सकाळी मिस्टरांना नाश्ता वगैरे बनवून दिला होता, तर त्याचेसुद्धा भांडे होते, पोहे वगैरे केले होते आणि मग आमच्या कामाला सुरुवात होती माझ्या। तर आळूचे पानं तर तुम्ही पाहिले एवढे भारी आले, तर तेच आज मी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर नेहमी मी वड्या असं म्हणजे कापून तळून घेते, पण आज एकदम डायरेक्ट रोल करणार आहे। तर मस्त इथं बॉटल वगैरे घासून घेते आणि मग जे पाणी उकळलेलं थंड झालं की ह्याच्यात भरून ठेवायचं। तर आता मस्त सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली। आता बघू किती वेळ होतोय आणि किती नाही, पण म्हणलं चला थोडीफार घरातली रुटीन तुमच्यासोबत तर शेअर करतच असते मी रोज, आणि आज थोडे भांडे घासण्याचे सुद्धा शेअर करते। तर पहा, अशा पद्धतीचे इथं सकाळी सकाळी खरकटे भांडे घासायचं काम चालू आहे आणि भांडे तर दिवसातनं जवळजवळ 4 ते 5 वेळा घासायला लागतात। आता सुरुवातच झाली। कपड्यांचं कसं असतं, एकदा धुतले तरी चालतं, पण भांड्यांचं दिवसभर 2-4 वेळा तरी होतातच। मग काय थोडी भांडी पडले का मी आपलं किचनवर वट्यावरचं सगळा पसारा आवरून घेते आणि भांडे घासून घेते। मग काय होतं, भांड्याचा वेळेवर घासले पटकन तर जास्त पसारा पण दिसत नाही। मग आता फक्त स्वयंपाकाची भांडे राहतील आणि मग जेवण केल्याच्या नंतर मग थोडेसे इथं नाश्त्याचे ह्याचे भांडे घासून घेतले। आता हे ताजे फ्रेश पानं चांगले मी धुवून घेते, कारण भरपूर पाऊस पडत होता ना इकडं, मग ते पाण्याचे डाग पडलेले आहेत त्याच्यावर। तर कट करून घेतल्या, शिरासुद्धा थोड्याशा मी त्याच्या काढून घेतल्या आणि मस्त त्याचे दांडेसुद्धा कट करून ठेवलेले आहेत प्लेटमध्ये। आज मी त्या दांड्याची सुद्धा भाजी बनवणार आहे। तर खूप म्हणजे पौष्टिक तर असतेच ती भाजी, खूप असे आयुर्वेदिकसुद्धा असते। तर दांड्याची सुद्धा आपण भाजी बनवायची, टाकून द्यायचे द्यायचे नाहीत अजिबात। तर मग बेसन पिठामध्ये मी मिरची वगैरे खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आणि मग लावली। तर लसूण जिरे हे सगळं कुटून असं मस्त असे लांबट रोल केले। तर पहा, आता थोडे मी 5 मिनटं उकडून देते, जास्त पण नाही उकडायचे, आणि मस्त अख्खेच रोल तव्यावर तळणार आहे थोडेसे कट करून। तर ह्या आळूच्या वड्या मी पहिल्यांदाच बनवत आहे अशा पद्धतीच्या।
तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल याच्या आधी की मी असे कट करून बारीक मग पातळ त्याचे स्लॅश काढायचे आणि मग तळायचे, पण आता ह्यावेळेस अशा डायरेक्ट तव्यावर फ्राय केलेल्या आहेत. तर अशा रोल आळूवड्या फ्राय खूप छान होतात ह्या आणि खायला पण चविष्ट लागतात. वाटलं ना ह्याच्यामध्ये वरून थोडेसे तीळ टाकायचे, तर शेंगदाण्याचा कूट जरी टाकला ना वरून तरी पण खूप छान लागते. तर आता मी इथं तव्यावर थोडं थोडं तेल टाकून अशा फ्राय करून घेत आहे. तर हे वड्या मी पहिल्यांदाच बनवल्या आता, याच्या आधी काय मी अजून एकदा पण बनवल्या नव्हत्या, पण खायला एवढ्या टेस्टी झाल्या होत्या ना, तर मस्त झाल्या होत्या. तर तव्यावर थोडेसे काळाशे थोडेसे जरा चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या. आतली बाजू तर शिजलेलीच असते, पण अशा पद्धतीने उरकतात म्हणजे होतात पण पटकन, आणि मेन म्हणजे तेल कमी लागतं आणि त्यातले पौष्टिकपणासुद्धा जो असतो ना तो टिकून राहतो. तर आता जे दांडे मी सोलून असे बारीक कट करून ठेवले होते, तर ते मस्त फक्त तव्यावर तेलामध्ये टाकते, हळद मीठ टाकायची आणि फक्त परतून घ्यायचं आणि मग नंतर थोडंसं नॉर्मल लाल तिखट टाकायचं. एवढं भारी ही भाजी लागते ना याची, आणि आपल्या पोटामध्ये जर केस वगैरे गेला असेल ना तर तो ऑटोमॅटिक ह्याने जळून जातो. त्याच्यामुळे ह्या दांड्याची सुद्धा भाजी खूप छान लागते. दांडे टाकून द्यायचे नाहीत पानाचे, ते पण खायला म्हणजे एकदम आपल्या पौष्टिक आहेत शरीरासाठी. तर मी कधी कधी बनवत असते, आणि आज तर काय म्हणलं चला पानं पण बनवू आणि पानाचे दांडेसुद्धा वायाला नाही जायचे. तर अशा पद्धतीने मग मी आज भाजीमध्ये माझं हेच होतं, आळूच्या वड्या आणि रोलच्या, आणि मस्त आता इथं दांड्याची भाजी. तर ती काय होतं थोडीच झाली एवढी, पण चला ते जरी थोडे 2-2 घास सगळ्यांनी खाल्ले ना तरीसुद्धा ती खूप म्हणजे पौष्टिक असते, त्याच्यामुळं मी बनवली. मग काय आता खालीवर करून घ्यायची आणि मस्त जेवणं वगैरे करायची बाकी आहेत अजून. मग जेवणं बिवणं केले, भांडे घासले आणि मग 4-5 वाजता काय दळण केलं बाजरीचं, थोडेसे तांदूळ वगैरे नीट करून ठेवले. कारण खूप आता पावसामुळं काय होतं त्याला थोडीशी घरामध्ये सगळं असं कपडे वगैरे वल्ले, तर मग ते पण सगळं पसारा आवरून घेतला सगळा घरातला. मस्त चक्कीवर गेले, दळण ठेवलं आणि लगेच दळण आणायला गेले. तर इथं दळण चालू होतं, मग थोडा वेळ बसले, दळण घेऊन आले. मग असं संध्याकाळपर्यंतचं रुटीन होतं. तर दळण जवळच चक्की आहे आमच्या तिथं, तर बाजरीचं आणि तांदळाचं दळायला नेलतं. कारण जिथं मी राहते ना तिथं हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराच्या समोरच चक्की आहे. तर मग काय चक्कीत गेलं तरी पण इकडचं सगळं वातावरण दिसतं. हनुमान मंदिराच्या तिथंच जवळ राहिलं आहे असल्यामुळं मग आम्ही नेहमी इथं येतो, ह्या ग्राउंडमध्ये बसतो. सगळ्या महिला येतात, गप्पा गोष्टी करतात आणि वयस्कर महिलासुद्धा येतात. सगळ्या एकत्र मिळून बसलेल्या असतात. सगळ्या लहान मुलंसुद्धा इथं खेळायला येतात. मंदिराच्या समोर मस्त ग्राउंड आहे आणि तिथं असा वट्टा बांधलेला आहे. साईडनीसुद्धा इथं चालण्यासाठी सुद्धा जागा आहे, तलाव आहे तिथं. तर खूप तिथं आल्याच्यानंतर भारी वाटतं, म्हणजे घरात पण सारखा कंटाळा येतो. मग थोडंसं इकडं बाहेर आलं ना तर आम्ही इथं बसलेलो आहेत सगळ्याजणी, मस्त बोलत गप्पा मारत. ते बारकाले मुलं खेळतात इथं. तर असा आमच्याकडचा परिसर आहे. त्याच्यानंतर मग काय तिथं बसल्याच्यानंतर बाजारात गेलोत, मस्त बाजार घेऊन आले, भाजीपाला वगैरे सगळं, काकडी कोबी तर 2-2 आणल्यात, कारण 20-20 रुपयाला मिळाले. तर म्हणलं चला घेऊन जाऊया. मग घरी आल्याच्यानंतर काय भाजी निवडायचं काम सगळं असतंच, कारण भाजीपाला आणला की तो चांगला स्वच्छ निवडून घ्यायचा, धुवून ठेवायचा फ्रीजमध्ये व्यवस्थित, म्हणजे तो चांगला राहतो. आणि कोबी पण आणल्या तर 2, मस्त इकडं फिनेलची बाटली आणली. आता पावसाळा चालू आहे ना त्याच्यामुळं मग घरामध्ये कसं एक अर्धी माशी वगैरे येते, तर फिनेल वगैरे लावून लादी पुसली ना तर एकदम म्हणजे स्वच्छ पण होतं आणि चांगला पण सुगंध येतो. मग फिनेल पण संपलं होतं, ते पण घेऊन आले. हिरव्या मिरच्या आणल्या, त्याच्यानंतर बराचसा भाजीपाला आणला. मिस्टरांच्या आणि माझ्या गप्पा चालल्या होत्या इथं, ते पण बोलत होते, माझी पण बडबड चालू होती. आणि असं आमचं संध्याकाळपर्यंतचं रुटीन होतं सकाळपासून ती. चला मग कसं वाटलं कमेंटमध्ये ते सांगा. आणि मस्त आता जेवणं वगैरे करायचे, स्वयंपाक करायचा बाकी आहे. तर आता थोडा वेळ इथंच वडापाव पण आणले होते बाहेरून बाजाराला गेल्याच्यानंतर, तर वडापावसुद्धा खाल्ले आणि बसलो होतो आपलं बोलत. असंच संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते. बाजारात गेले की टाईम कुठं जातो काय समजतच नाही, येऊसपर्यंत जवळजवळ 7:30 वाजले. मग चला आता नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता बाजार आणला होता थोडासा, तो पण निवडला. मिरच्या ते आणल्या होत्या, उद्या एकादशी आहे ना त्याच्यामुळं लागतील म्हणलं. आणि त्याच्यानंतर मग अजून स्वयंपाक करायचा आहे आता संध्याकाळचा. आता 8 वाजले तर, आणि म्हणलं चला आता व्हिडिओची एंड इथंच करते. अजून स्वयंपाक पाणी करायचं आहे, जेवायचं आहे आणि मग सकाळची परत रुटीन.
तर कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा. तर चला मग आता व्हिडिओ मी इथंच संपवते. आता परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळे काळजी घ्या.